या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ॲडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका ही सुरूच असून बुधवारी सकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर ट्रॅव्हल्स बस व कंटेनरचा अपघात झाला। यात एक प्रवासी मृत्युमुखी, इतर 9 प्रवासी जखमी झालेत। चालक शुभम दीपक दरेकर, वय 26 वर्ष, राहणार पोलादपूर, हा आपल्या ताब्यातील बस क्रमांक MH03D20 7599 ही मुंबईहून पोलादपूरकडे घेऊन जात असताना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर प्रवासी उतरण्यासाठी थांबले असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलर क्रमांक RJ09GD 4576 यानं मागून जोराची ठोकर दिल्यानं रवींद्र यशवंत सकपाळ, वय 55 वर्ष, राहणार पोलादपूर, यांचा जागीच मृत्यू झाला। विश्वनाथ विठोबा उतेकर, वय 32, गाव मोरसडे, चालक शुभम दीपक दरेकर, वय 26 वर्ष, राहणार पोलादपूर, संतोष गेनू केसरकर, वय 48, देवळे, महादेव सखाराम गोगावले, वय 55, बोरघर, ओमकार चंद्रकांत सकपाळ, वय 24 वर्ष, राहणार कपडे, नारायण श्रीपंत सनस, 72 वर्ष, वडघर, सूरज सखाराम तांबे, वय 30, कामथे, निखिल रवींद्र सकपाळ, वय 30, पोलादपूर, विष्णू तुकाराम सनस, वय 60, वडघर, जनाबाई देवर, सुरेश शिलिमकर, वय 48, राहणार वडघर, हे 9 प्रवासी जखमी झाले। जखमींना तात्काळ पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं व 2 रुग्णांना महाड येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे। अपघात घडताच ट्रेलर चालक घटनास्थळावरून फरार झाला। अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार संग्राम बामणे, पोलीस हवालदार रवींद्र सरणेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली। दोन्ही वाहनांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। अपघाताचा अधिक तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पोलादपूर, निळकंठ, साणे।